नमस्कार मित्रांनो, मी आज तुमच्यासमोर एकच संतोष नावाच्या आपल्या वाचक मित्राने पाठवलेला त्याच्या आयुष्यात घडलेला एक खराखुरा अनुभव मांडणार आहे. आणि तो अनुभव मी आता त्यांच्या शब्दामध्ये तुमच्यासमोर सादर करणार आहे. नमस्कार, माझं नाव संतोष. तर आता कथेला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला माझ्याबद्दल आणि माझ्या कुटुंबाबद्दल थोडीशी प्राथमिक माहिती सांगतो, म्हणजे तुम्हाला कथा एकदम व्यवस्थितपणे समजेल. तर मित्रांनो, मी व्यवसायानं एक आर्किटेक्ट आहे आणि मी एका नामांकित कंपनीमध्ये काम करतो. माझ्या घरामध्ये मी, माझी बायको स्मिता आणि माझी 5 वर्षाची मुलगी प्राची, अशा 3 व्यक्ती माझ्या घरामध्ये आहेत. मी चांगल्या कंपनीत काम करत असल्यामुळं मला चांगला गलेलट्ट पगार होता, त्यामुळं कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. प्रॉब्लेम फक्त एवढाच होता की कंपनीच्या नियमानुसार दर 5-6 वर्षांनी मला कंपनीच्या नवीन ब्रांचमध्ये जायला लागायचं. आता ती ब्रांच महाराष्ट्रामध्ये कुठेही असू शकेल. आणि अशीच 2 वर्षापूर्वी माझी बदली सिंधुदुर्गला झाली. त्याच्या आधी मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी काम केलेलं होतं, जसं की विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र. पण कोकणामध्ये बदली व्हायची ही माझी पहिलीच वेळ होती. आणि जसं मला कळलं की मला आता सिंधुदुर्गमध्ये जॉईनिंग करायचं आहे, तसं मला खूपच आनंद झाला. कारण लहानपणापासून माझी कोकणात राहायची खूपच इच्छा होती. आणि ही इच्छा फक्त माझीच नव्हती, तर माझी बायको स्मितासुद्धा खुश झाली. कारण तिचं कोकणाशी लहानपणापासून नातं होतं, कारण तिचं आजोळ कोकणातलंच होतं. लेटर हाती मिळाल्यानंतर 2-3 दिवसामध्येच मी सिंधुदुर्गला शिफ्ट झालो आणि तिथं मी भाड्याने एक फ्लॅट पण बघितला. पण त्यावेळी स्मिताने मला सारखी घाई लावली की आपल्याला कोकणामध्ये स्वतःचं एक घर घ्या. त्यावेळी मी बऱ्याच वेळा स्मिताला समजावून सांगितलं, अगं फक्त 5-6 वर्षाचा तर प्रश्न आहे, 5-6 वर्षासाठी स्वतःचं घर कशाला खरेदी करायला. त्यावेळी स्मिता मला म्हणाली की तिची कोकणामध्ये कायमस्वरूपी राहायची इच्छा आहे. आता तिच्या हट्टापुढं मी पण हात टेकले. आणि तसं पण कोकणामध्ये प्रॉपर्टी घेणं ही माझ्यासाठी काय अशक्यप्राय गोष्ट नव्हती. त्यामुळं मी थोडे आडेवेडे घेऊन स्मिताच्या या मागणीला होकार दिला. आणि मी एका एजंटकरवी सिंधुदुर्गच्या आसपासच मला एखादं चांगलं घर मिळते का याची चौकशी करायला लागलो. आणि जवळजवळ 1 महिन्याभराच्या काळातच मला एक चांगली प्रॉपर्टी मिळाली. आणि एक दिवशी मी आणि स्मिता आम्ही दोघेजण ती प्रॉपर्टी बघण्यासाठी त्या लोकेशनवर गेलो. लोकेशन बघूनच आम्ही दोघे पण मनातून खूप खुश झालो, कारण आम्हाला जसे पाहिजे तसं ते घर होतं. आम्हाला गर्दीपासून लांब कुठंतरी एकांतामध्ये घर पाहिजे होतं, जिथं आम्ही निवांतपणे राहू शकू. कोणतीही गडबड गर्दी नसावी, कोणाचाही गोंधळ नसावा. आणि अगदी त्याच प्रकारचं ते लोकेशन होतं. तिथं एकदम कमी घरं होती आणि जी घरं होती ती एकमेकांपासून बरीचशी लांब होती. आता आम्ही जे घर घेणार होतो त्या घराच्या डाव्या बाजूला फक्त एक घर होतं आणि ते पण आमच्या घरापासून चांगलं 100-150 फुटांवर होतं. त्याच्या व्यतिरिक्त तिथं दुसरं कोणतंही जवळपास घर नव्हतं. घराच्या आजूबाजूला आंब्याची, माडाची, काजूची, फणसाची अशी बरीचशी झाडं होती. घरासमोर औरच अंगण होतं. त्या घरामध्ये 2 बेडरूम, 1 किचन आणि 1 हॉल अशी त्या घराची म्हणजे 2 BHK फ्लॅटसारखी त्याची रचना होती. स्मिताला तर ते घर खूपच आवडलं आणि तिनं मला त्याच वेळी सांगितलं की हे घर आपल्याला घ्यायचंच आहे म्हणून. आणि ते घर पण मला एकदम स्वस्त रेटमध्ये मिळत होतं. त्यामुळं मी पण फारसे आडेवेडे न घेता लगेचच ते घर खरेदी करून टाकलं. आणि त्यानंतर जवळजवळ 1 आठवड्याभरामध्येच आम्ही आमच्या नवीन घरामध्ये शिफ्ट झालो. आणि तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो, त्या घरामध्ये गेल्यापासून स्मिता खूपच खुश राहायला लागली. प्राचीच्या चेहऱ्यावर पण आनंद स्पष्ट दिसत होता. आता आम्ही त्या घरामध्ये जाऊन चांगला 1-1.5 महिन्याचा कालावधी झालेला होता. मी सकाळी कामाला जायचो आणि संध्याकाळी परत यायचो. आणि तोपर्यंत घरामध्ये स्मिता आणि माझी मुलगी प्राची या दोघीच असायच्या. प्राचीची पण शाळा सकाळी असायची. ती सकाळी 7ला घरातून बाहेर पडायची आणि दुपारी 12 वाजेपर्यंत घरी परत यायची. त्यामुळं मी घरातून बाहेर पडलो की स्मिता थोड्या दिवसातच बोर व्हायला लागली, कारण सकाळी 7 ते 12 या वेळामध्ये स्मिताला एकटीलाच त्या घरामध्ये राहावं लागायचं. आणि एक दिवशी रात्री स्मिता मला म्हणाली, अहो मी काय म्हणते, त्या शेजारच्या घरातल्यांबरोबर आपण मैत्री करूया का, म्हणजे त्यांच्या घरी आपलं येणं जाणं पण होईल. आणि ज्यावेळी मी घरी एकटी असते त्यावेळी मला चांगली कंपनी पण होईल. तसं मी थोडासा विचार केला आणि मी स्मिताला म्हणालो, स्मिता आपण नवीन ठिकाणी आलो आहे, अजून आपल्याला इथल्या माणसांबद्दल चांगली माहिती नाही, त्यामुळं तू असल्या काही गोष्टी करू नकोस. पण स्मिताला मात्र माझं बोलणं पटत नव्हतं. स्मिताचा स्वभाव खूपच बोलघेवडा होता, त्यामुळे तिला बोलायला किंवा गप्पा मारायला आसपास कुणीतरी हवंच असायचं. आणि मी खूप अडवूनसुद्धा स्मितानं त्या शेजारच्या घरी जाऊन त्यांच्याशी बोलायचं असं ठरवूनच टाकलेलं होतं. शेवटी मी सुद्धा तिला परमिशन देऊन टाकली. तसं पण त्या शेजारच्या घरामध्ये आम्हाला कधीच कुणी फारसं बाहेर दिसत नव्हतं. फक्त एक तरुण स्त्री आम्हाला कधी तर घराच्या बाहेर दिसायची. ती पण एक 5 मिनिटासाठी बाहेर यायची आणि पुन्हा लगेच घरामध्ये निघून जायची. आता त्या दिवशी संध्याकाळी मी कामावरून घरी परत आलो. संध्याकाळचे 6-6:30 वाजले असतील. स्मिता माझ्यासाठी चहा घेऊन आली
आणि आम्ही दोघेजण हॉलमध्ये सोफ्यावर बसून चहा पित होतो. त्यावेळी स्मितानं मला सांगितलं. स्मिता म्हणाली, अहो, मी दुपारी त्या शेजारच्या घरामध्ये गेली होती आणि तिथं माझ्याच वयाची एक रश्मी नावाची स्त्री आहे. ती स्वभावानं खूपच चांगली आणि त्यांना 6 वर्षाचा मुलगा आहे. मी आज त्यांच्याशी खूपच गप्पा मारल्या आणि त्यांच्या मुलाबरोबर प्राचीला पण खेळायला चांगला फ्रेंड मिळाला. तसं मी फक्त मान डोलावली. त्यानंतर मी स्मिताला विचारलं, अगं मग त्या बाईचा नवरा कुठे असतो? तसं स्मिता म्हणाली, अहो, त्या बाईचा नवरा 2 वर्षापूर्वीच वारला. मग मी पुन्हा स्मिताला विचारलं, मग त्या घरामध्ये ती बाई एकटीच राहते का? तसं स्मिता मला म्हणाली, नाही हो, तिचे म्हातारे सासू सासरे असतात ना. सासरा तर आजारी असल्यामुळं तो फक्त खुर्चीवरच बसून असतो, पण सासू मात्र अजून चांगली आहे आणि त्या दोघीच सगळं घर चालवतात. त्यावर मी काहीच बोललो नाही. बघता बघता दिवस वाऱ्यासारखे चाललेले होते आणि एक दिवस आला. आमच्या सुखी संसाराला कुणाची तर नजर लागली आणि आमच्या वाईट वेळेला सुरुवात झाली. त्या दिवशी मी कामावरून आलेलो होतो आणि स्मितासोबत मी हॉलमध्ये बसून चहा पित होतो. तेवढ्यात आमच्या घराच्या दरवाज्यावरची डोरबेल वाजली. मी पटकन जाऊन दरवाजा उघडला आणि दरवाजात बघतोय तर शेजारच्या घरातली ती रश्मी नावाची बाई आमच्या दरवाजात येऊन उभी राहिलेली होती. तिला बघताच स्मिता दरवाजामध्ये पळतच आली आणि तिनं तिला आतमध्ये बोलावलं. त्यानंतर स्मितानं तिची माझ्याबरोबर ओळख करून दिली. तिला पहिल्या क्षणी बघताच खरंच मला ती बाई एकदम चांगल्या घराण्यातली वाटली. एकदम सुसंस्कृत होती. माझी ओळख करून दिल्यानंतर स्मिता तिला किचनमध्ये घेऊन गेली आणि त्यानंतर त्यांच्या गप्पा चालू झाल्या. पण एक 10 मिनिटात ती बाई पुन्हा तिच्या घरी जायला निघाली आणि जाताना तिनं हॉलमध्ये उभं राहून मला आणि स्मिताला दोघांना पण सांगितलं की संध्याकाळी तिच्या मुलाचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसासाठी तिनं आमच्या तिघांना पण त्यांच्या घरी बोलावलेलं होतं. आणि त्याचबरोबर तिनं सांगितलं होतं की संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था पण त्यांच्याच घरी केलेली आहे. तसं मी आणि स्मितानं तिला मानेनेच होकार दिला. त्यानंतर ती बाई तिच्या घरी निघून गेली. आता ती जशी निघून गेली तशी स्मिता माझ्याजवळ आली आणि ती मला विनवण्या करायला लागली, अहो जाऊया ना आपण संध्याकाळी त्यांच्या घरी. त्यावेळी मी स्मिताला समजावून सांगत म्हणालो, स्मिता तुला जायचं असेल तर जा, मला नाही आवडत अशा वाढदिवसाला वगैरे जायला. पण स्मिता मात्र ऐकायला तयारच नव्हती. शेवटी नाईलाजानं मी संध्याकाळी त्या शेजारच्या घरी जायला तयार झालो. रात्री 8 वाजता त्या मुलाचा वाढदिवस करायचा होता. त्यामुळं 7:30 वाजताच आम्ही सगळेजण तयार होऊन आमच्या घरातून बाहेर पडलो. आणि मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की ते घर आमच्या घराच्या एकदम डाव्या बाजूलाच होतं. त्यामुळं आमच्या डाव्या बाजूच्या ज्या बेडरूममध्ये आम्ही राहायचो त्या बेडरूमच्या डाव्या बाजूच्या खिडकीतून आम्हाला ते घर नेहमीच दिसायचं. आता आम्ही आमच्या घरातून बाहेर पडलो आणि एक 5 मिनिटात त्या घराच्या मेन फाटकातून आतमध्ये शिरलो. रश्मी आमच्या स्वागतासाठी बाहेर येऊन उभीच राहिलेली होती. ती आम्हाला घरामध्ये घेऊन गेली. आता घरामध्ये गेल्यानंतर रश्मीनं तिच्या सासू सासऱ्यांबरोबर माझी ओळख करून दिली, कारण स्मिताची आणि त्यांची आधीच ओळख झालेली होती. पण त्या घरात गेल्यानंतर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की त्या घरामध्ये काहीतरी विचित्र मला जाणवत होतं. जसं की तो रश्मीचा सासरा, त्याच्या चेहऱ्यावर खूपच विचित्र भाव होते. आणि त्या रश्मीची सासू, ती आमच्यासोबत मनमोकळेपणाने बोलत होती, पण तिची नजर खूपच भेदक होती. ती माझ्याकडे अशी काही बघायची की तिच्या नजरेने मी पूर्णपणे भेदरून जायचो. त्यामुळं मी त्या दोघांकडे पण बघायचं टाळलं आणि मी हॉलमधल्या सोफ्यावर बसलो. त्यावेळी रश्मी आणि स्मिता गप्पा मारत बसलेले होते. मी रश्मीला विचारलं, अहो वाढदिवसासाठी दुसरं कुणाला बोलवलं नाही का? तसं रश्मी म्हणाली, नाही, इथं आसपास कोणी नाहीच तर बोलवायला. तुम्हीच फक्त एकटे आमचे शेजारी आहात, म्हणून फक्त तुम्हालाच बोलवले. आता ही गोष्ट मला थोडीशी विचित्र वाटली, पण मी त्यावर काहीच रिप्लाय दिला नाही. त्यानंतर रश्मीनं आणि स्मितानं वाढदिवसाची सगळी तयारी केली आणि बरोबर 8 वाजता केक वगैरे कापला. एकदम साधारण सेलिब्रेशन झालं, फारसं काही विशेष नव्हतं. त्यानंतर रश्मी आणि स्मिता जेवणाची तयारी करायला लागले आणि आम्ही सगळेजण एकाच वेळी जेवायला बसलो. रश्मीच्या सासऱ्याला खुर्चीवरून उठता येत नव्हतं, त्यामुळे त्याच्या खुर्चीच्या समोरच एक टेबल ठेवून त्यावरच जेवण्याची व्यवस्था केलेली होती. जेवण झाल्यानंतर रश्मी आणि स्मिता पुन्हा गप्पा मारत बसल्या. पण आता जसं जसं अंधार पडत जाईल तसं तसं मला त्या घरामध्ये अचानकच कोंदटल्यासारखं वाटायला लागलं. जीव गुदमरायला लागला. आणि तसं पण माझ्याशी बोलायला तिथं कुणीच नव्हतं, कारण रश्मीचा सासरा शून्यात नजर हरवल्यासारखा कुठंतरी बघत होता. त्याच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नव्हता. आणि रश्मीची सासू एकटक रश्मी आणि स्मिताकडं या दोघींकडेच बघत होती. तिची ती नजर बघून मी चांगलाच भेदरलो आणि मी त्या घराच्या मुख्य दरवाज्यातून बाहेर आलो. तसं पण मला सिगरेट मारायची तलब झालेली होती, म्हणून मी घराच्या बाहेर आलो खरा, पण घराच्या समोर उभं राहून सिगरेट पिणं हे मला थोडंसं चुकीचं वाटलं. आणि माझ्या मनात विचार आला की असंच घराच्या पाठीमागच्या बाजूला जावं आणि तिथं सिगरेट पिऊन पुन्हा घरामध्ये जावं. आणि असा विचार करून मी त्या घराच्या पाठीमागच्या बाजूला गेलो.
पाठीमागच्या बाजूला एकदम अंधार होता, कारण तिथं कोणताही दिवा नव्हता. आणि त्या अंधारातून जाताना माझ्या पायाला कशाची तरी ठेच लागली. तसं मी थोडासा दचकलो. माझ्या पायाखाली काय होतं हे मला अंधारात दिसत नव्हतं. त्यावेळी मी माझ्या खिशातला मोबाईल काढला आणि मोबाईलचा टॉर्च लावून मी माझ्या पायाजवळ काय आहे ते बघायला लागलो. त्यावेळी मला दिसलं की माझ्या पायाच्या खाली एक पांढरं कापड झाकलेलं होतं. तसं मला खूपच आश्चर्य वाटलं. ते कापड उचलून त्याच्याखाली काय आहे हे बघावं असं माझ्या मनात आलं. मी खाली वाकलो आणि ते पांढरं कापड माझ्या हाताने ओढलं. आणि जसं ते कापड मी ओढलं तसं त्याच्या खालचं दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्याच्याखाली खूपच भयानक गोष्टी होत्या. तुम्हाला सांगायचं म्हणजे त्याच्याखाली मानवी हाडं मांडलेली होती आणि त्या हाडाच्या मधोमध एक कवटी ठेवलेली होती आणि त्याच्या आजूबाजूला चांगली 10-12 लिंब टाकलेली होती. त्या प्रत्येक लिंबांमध्ये सुया खुपसलेल्या होत्या. त्या कवटीच्या बाजूला एक काळी भयानक बाहुली पडलेली होती आणि त्या सुया घुसवलेल्या लिंबाच्या बाजूला सगळीकडे लाल भडक कुंकवाचा सडा पडलेला होता. ते दृश्य खूपच भयानक होतं आणि ते बघून माझ्या काळजामध्ये धस झालं. मी 2 पावलं मागं सरकलो. पण हे सगळं काय आहे आणि कोणी केलं हेच मला कळत नव्हतं. पण पुन्हा मी विचार केला की आपल्याला काय करायचं आहे, आता आपण पटकन इथून निघालं पाहिजे. तसा पण माझा पाय त्या भयानक वस्तूवर पडल्यामुळं मी मनातून चांगलाच चरकलो होतो आणि मी पटकन तिथून मागं सरलो. पुन्हा मी घराच्या समोर जाऊन उभा राहिलो आणि मी स्मिताला जोरजोराने हाका मारायला लागलो. तशी 1-5 मिनिटांनं स्मिता बाहेर आली. मी तिला घरी चालण्याचा इशारा केला. तसं स्मिताने बळजबरीने का होईना पण रश्मीचा निरोप घेतला आणि आम्ही तिघेजण पुन्हा त्यांच्या घरातून बाहेर आलो. मी पटकन आमच्या घराचं कुलूप उघडलं आणि आम्ही सगळेजण घरामध्ये गेलो. तसं स्मिता मला विचारायला लागली, काय आहो, आमच्या गप्पा किती छान चाललेल्या, कशाला तुम्ही लगेच बोलावलं? तसा एका क्षणाला माझ्या मनात विचार आला की मगाशी मी जे काय बघितलं होतं ते स्मिताला सांगावं. पण पुन्हा मीच विचार केला की उगीच आपण काहीतरी सांगितलं तर ती घाबरेल, म्हणून मी मुद्दामून त्या गोष्टी स्मिताला सांगितल्या नाहीत. मी फक्त तिला एवढंच म्हणालो की मला खूप कंटाळा आला आणि आता आपल्याला झोपायला पाहिजे, कारण रात्रीचे 10:30 वाजले होते. त्यानंतर आम्ही आमच्या घरातल्या डाव्या बाजूच्या बेडरूममध्ये जाऊन झोपलो. एक 15-20 मिनिटात प्राची आणि स्मिता चांगल्याच गाढ झोपल्या. पण मला मात्र कसलीच झोप लागेना, कारण मगाशी मी जे काय बघितलं होतं ते बघून माझी झोपच पार उडाली होती. त्यानंतर 1 तासभर मी माझ्या मोबाईलमध्ये टाईमपास करत बसलो आणि त्यावेळी घड्याळात 12 वाजले होते. मला अजून पण झोप येत नव्हती आणि क्षणभर माझ्या मनात विचार आला की आपल्या घराच्या खिडकीतून त्या घराकडे एकदा बघूया तरी. असा विचार करून मी माझ्या बेडवरून खाली उतरलो आणि मी आमच्या बेडरूमच्या डाव्या बाजूला असणाऱ्या खिडकीजवळ गेलो. आणि जसा मी खिडकीचा पडदा बाजूला ढकलून त्या घराकडे बघायला लागलो तसं मला एक भयानक दृश्य दिसलं. ती शेजारच्या घरात राहणारी रश्मी घराच्या बाहेर उभी राहून एकटक आमच्या घराकडे बघत होती. तसं मी पुन्हा एकदा घड्याळात बघून वेळेची खात्री केली. रात्रीचे 12 वाजले होते. मग रात्री 12 वाजता ही रश्मी घराच्या बाहेर उभं राहून काय करत असेल आणि ती एकटक आमच्याच घराकडे का बघत असेल? मला तिचं ते बघणं थोडंसं विचित्र वाटलं. पण बहुधा मी खिडकीत आलेलं तिला दिसलं असावं आणि ती एकदम सावकाशपणे माघारी वळली आणि पुन्हा तिच्या घरामध्ये निघून गेली. त्यानंतर मी पुन्हा माझ्या बेडवर येऊन झोपलो. पण कसा तरी मला डोळा लागला आणि पुन्हा 2-2:30 वाजता मला जाग आली आणि पुन्हा एकदा माझ्या मनात विचार आला की त्या घराकडे एकदा बघून यावं. आणि मी पुन्हा उठून खिडकीमध्ये गेलो आणि त्यावेळी पण मला ती रश्मी तिच्या घराच्या बाहेर उभी राहून आमच्या घराकडे नजर रोखून बघत असलेली दिसली. तसं मात्र माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. ती अशी का करते तेच मला समजत नव्हतं. एका क्षणाला वाटत होतं की स्मिताला उठवावं आणि सगळं दाखवावं, पण प्राची आणि स्मिता खूप घाबरतील म्हणून मी त्यांना यातलं काहीच सांगायचं नाही असं ठरवलं आणि पुन्हा मी माझ्या बेडवर येऊन झोपलो. पण मला झोप लागत नव्हती, कारण मनामध्ये एक सल सारखी होती की ती रश्मी नावाची बाई आपल्या घराकडे 24 तास नजर ठेवणं. कशी तरी ती रात्र संपली. रात्री माझी काहीच झोप झालेली नसल्यामुळं दिवसभर मला खूपच थकवा आलेला होता आणि दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्यामुळं मी दिवसभर झोपलो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी रात्री मला लवकर झोप लागली नाही आणि त्यावेळी स्मिता आणि प्राची झोपल्यानंतर मी सहज रात्री 12:30 वाजता उठून माझ्या बेडरूमच्या खिडकीजवळ गेलो आणि त्या घराकडे बघितलं आणि त्यावेळी पण मला ती रश्मी दिसली. ती आज पण आमच्या घराकडे नजर रोखून बघतच होती. त्यावेळी माझ्या अंगाला एक हलकासा कंप सुटला आणि अचानक त्याचवेळी त्या रश्मीच्या घराच्या पाठीमागं मला कसली तरी हालचाल दिसली. त्या काळ्या अंधारामध्ये मला तिथं काय ते व्यवस्थित दिसत नव्हतं, पण तिथली हालचाल मला एकदम स्पष्ट जाणवत होती. तिथं काहीतरी होतं. मी आता नजर रोखून त्या काळ्या अंधारामध्ये बघायला लागलो. तेवढ्यात अचानक मला तिथं 2 प्रकाशमान वस्तू दिसल्या, जसं की ते एखाद्या प्राण्याचे डोळे असावेत. तसा मी एकदम दचकून मागं सरलो आणि पुन्हा मी माझ्या बेडवर पडलो. आता माझं त्या खिडकीतून बाहेर बघायचं धाडस होत नव्हतं.
पण मला मी आत्ता जे बघितलं ते खरं होतं का खोटं हेच कळत नव्हतं. मी माझ्या मनाला समजूत घातली की कदाचित मला भास झाला असेल आणि मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. आता हे बरेच दिवस असंच चालू होतं. रोज रात्री ती रश्मी आमच्या घराकडे नजर रोखून बघतच असायची. आता हे नेहमीचंच असल्यामुळं मी पण त्या गोष्टीकडं दुर्लक्ष करायला सुरुवात केली. मला अधूनमधून वाटायचं की त्या रश्मीचा नवरा वारलेला असल्यामुळं कदाचित तिच्या डोक्यावर थोडासा परिणाम वगैरे झालेला असेल आणि त्यामुळेच ती असं वागत असेल. पण त्याचवेळी आमच्या घरामध्ये पण विचित्र गोष्टी घडायला लागल्या. माझ्यामध्ये आणि स्मितामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून खटके उडायला लागले. आमची मुलगी प्राची ही सारखी आजारी पडायला लागली. कारण नसतानाच आमच्या घरामध्ये कलह व्हायला लागला. पण आत्तापर्यंत आमच्याबरोबर जे काही घडलं होतं तो फक्त त्या पिक्चरचा ट्रेलर होता. खरा पिक्चर तर अजून बाकी होता आणि तो एवढा भयानक होता की त्यामुळं आमची रात्रीची झोप उडाली होती. आता तो दिवस मला चांगला आठवतो. तो अमावस्येचा दिवस होता. आमच्या घरामध्ये सारखा कलह होत होता. प्राचीची तब्येत पण अचानक बिघडली होती. त्यामुळं मला माझ्या आईनं आमच्या कुलदैवताला जाऊन यायला सांगितलं होतं आणि आम्ही त्या अमावस्येच्या दिवशी आमच्या कुलदैवताच्या दर्शनाला गेलो. येताना आम्ही तिथून देवाचा अंगारा पण आणलेला होता. रात्री यायला आम्हाला खूपच उशीर झाला. घरी पोचायला आम्हाला रात्रीचे 10:30 वाजले होते आणि येतानाच आम्ही हॉटेलवर जेवण करून आलेलो असल्यामुळं आता घरी जाऊन डायरेक्ट झोपायचंच होतं. आम्ही आता 10:30 वाजता आमच्या घरी पोचलो आणि दिवसभराच्या थकव्यामुळे आम्ही बेडरूममध्ये जाऊन लगेचच झोपलो. लगेचच आम्हाला झोप पण लागली. पण त्यानंतर मध्यरात्री अचानक मला कसल्या तरी आवाजाने जाग आली. तसा मी बेडवर उठून बसलो आणि मला कसला आवाज येतोय याचा कानोसा घ्यायला लागलो. त्यावेळी मला जाणवत होतं की आमच्या घराच्या आजूबाजूला म्हणजे आमच्या बेडरूमच्या आजूबाजूला कुणीतरी फिरतंय. त्याच्या पावलांचा चाललेला आवाज मला एकदम स्पष्ट येत होता. पण उठून खिडकीतून बाहेर बघायचं माझं धाडस होत नव्हतं. पण तो घराच्या आजूबाजूने येणारा चालण्याचा आवाज मला स्वस्तपणे झोपू देत नव्हता आणि माझ्या मनात विचार आला की नेमकं काय चाललंय एकदा बघावं तरी. आणि मी माझ्या बेडवरून उतरून आमच्या बेडरूमच्या खिडकीजवळ गेलो आणि त्या खिडकीजवळचा पडदा मी एका बाजूला ढकलला आणि जसं मी त्या समोरच्या घराकडे बघितलं तसं माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. कारण आज पण ती रश्मी नेहमीप्रमाणे घराच्या बाहेरच उभी होती. पण त्या दिवशी ती पूर्णपणे नग्न होती. तसा मला आश्चर्याचा आणि भीतीचा एक धक्काच बसला. कारण ती स्त्री पूर्णपणे निर्वस्त्र होऊन घराच्या बाहेर काय करत असेल हेच मला कळत नव्हतं. आणि तिच्या हातामध्ये त्यावेळी एक दिवा होता आणि तो दिवा ती आपल्या हातात घेऊन आमच्या घराकडे एकटकपणे बघत होती. त्यामुळे ती खूपच भयानक वाटत होती. आणि दरवेळी मी ज्यावेळी खिडकीतून तिला बघायचो त्यावेळी ती पुन्हा तिच्या घरामध्ये निघून जायची. पण आज मी तिला बघितलं होतं आणि तिनं पण मला बघितलं होतं. पण ती आपल्या जागची तसूभरसुद्धा हलली नाही. ती आपल्या हातामध्ये तो दिवा घेऊन तशीच आमच्या घराच्या दिशेने पुढं सरकायला लागली आणि आमच्या घराच्या दिशेने 10-12 पावलं सरकल्यानंतर ती पुन्हा थांबली. तसं मला तिच्या घराच्या पाठीमागून पुन्हा एक कसली तरी भयानक चाहूल यायला लागली. मी पुन्हा माझी नजर तिच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला रोखली. त्यावेळी मला त्या अंधारातून एक भयानक आकृती त्या रश्मीच्या बाजूला यायला लागलेली दिसली. ती आकृती खूपच भयानक होती, अगदी एखाद्या पिशाच्यासारखी. त्याचे डोळे लाल भडक आणि चमकत होते. ते पिशाच हळूहळू त्या रश्मीच्या बाजूला येऊन उभं राहिलं. आता त्या रश्मीनं आपल्या डाव्या हातामध्ये तो दिवा पकडला आणि उजव्या हातानं तिनं त्या काळ्या भयानक आकृतीला आमच्या घराच्या दिशेने इशारा करून दाखवलं. तसं मात्र माझ्या काळजामध्ये धस झालं आणि मी धाडकन मागच्या बाजूला पडलो. मी मोठ्यानं किंचाळायला लागलो. माझं किंचाळणं ऐकून स्मिता पण जागी झाली. ती माझ्याजवळ येऊन मला विचारायला लागली, अहो काय झाले तुम्हाला ओरडायला? तसं मी खिडकीकडे इशारा करायला लागलो. तशी स्मिता पण खिडकीजवळ पळाली आणि तिनं पण खिडकीतनं बाहेर बघितलं. त्यावेळी तिला ती नग्न अवस्थेत उभी असलेली रश्मी दिसली. तसं स्मिता पण जोरजोराने किंचाळायला लागली आणि ती मला विचारायला लागली, अहो हे सगळं काय आहे? तसं मी स्मिताला बोटानेच गप्प राहण्याचा इशारा केला आणि मी तिला म्हणालो, स्मिता शांत हो, मी तुला सगळं सांगतो. असं म्हणून मी स्मिताला माझ्याजवळ बोलवलं आणि मी तिला हळू आवाजात सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्या घराच्या पाठीमागं असलेला तो जादूटोणा पण सांगितला. तशी स्मिता पण खूपच घाबरली. तिच्या चेहऱ्यावर भीतीने 12 वाजलेले होते. प्राची पण घाबरून जागी झालेली होती. रात्रीचे 1-1:30 वाजलेले होते. एवढ्या रात्री बाहेर तरी कसं जायचं हेच मला कळत नव्हतं. मला काय करावं तेच समजेना. पुन्हा मी स्मिताला आणि प्राचीला घेऊन आमच्या किचनमध्ये असणाऱ्या देवाऱ्याजवळ गेलो. स्मितानं पटकन देवाऱ्यातला दिवा लावला आणि आम्ही आजच कुलस्वामीवरून आणलेला तो अंगारा स्मितानं सगळ्यांच्या कपाळाला लावला आणि आम्ही ती रात्र आमच्या घरी तशीच जागून काढली. त्या रात्री आमच्या घराच्या बाजूने खूपच भयानक आवाज येत होते. अधूनमधून माझी मुलगी प्राची चक्कर येऊन पण पडलेली होती. ती रात्र वैऱ्याची होती, पण कशी तरी ती रात्र सरली आणि जशी सकाळ झाली तसं मी आणि स्मितानं ठरवलं
की आत्ताच्या आत्ता हे घर सोडायचं. आम्ही पटापट आमचं सगळं सामान पॅक केलं आणि सकाळी 8 वाजता आम्ही त्या घरातून बाहेर पडलो. ते त्या घरी परत कधीही न परतण्यासाठी.